बजेट 2024 बातमी 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा भेटणार आहे। तर हे बातमी मुळामध्ये 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला समजेल की आयोग केव्हा आपल्याला लागू होऊ शकतो। सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता आहे। 1 कोटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खुशखबर देऊ शकते। अर्थात ही घोषणा नवीन वेतन आयोगासंदर्भात आहे। त्याची अंमलबजावणी करण्यास कदाचित सप्टेंबर महिना लागू शकतो। केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतन, अनुषंगिक लाभ, निवृत्ती वेतन आणि इतर सुविधा देते। सध्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो, पण कर्मचारी संघटना गेल्या काही वर्षापासून 8व्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत। त्यासाठी मध्यंतरी चर्चेच्या फेऱ्या पण झाल्या, पण सरकार त्यावेळी राजी नव्हतं। पण या बजेटमध्ये चमत्कार होऊ शकतो। 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवीन वेतन आयोगाची घोषणा करू शकते। पूर्ण अर्थसंकल्पात या घोषणेची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत। सप्टेंबर महिन्यात येईल आनंद वार्ता। राष्ट्रीय परिषदेच्या सचिवांनी पण केंद्र सरकार यावर्षी सप्टेंबरपर्यंत 8वा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, त्यांना मिळणारे अनुषंगिक लाभ आणि भत्ते यामध्ये सुधारणा दुरुस्ती करण्याची शक्यता आहे। तर निवृत्तीधारकांना पण त्याचा लाभ होईल। यापूर्वी कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करताना काही मंत्र्यांनी पण 8वा वेतन आयोग तयार करण्याची वकिली केलेली आहे। 1 कोटी कर्मचाऱ्यांना होईल लाभ। कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग तातडीने लागू करण्यासंबंधी लवकरात लवकर पाऊल टाकण्याची विनंती केली आहे। याविषयीचे निवेदन केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे। त्यानुसार देशातील 8 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि वेतनधारकांना वेतन आणि निवृत्ती वेतनात बदलाची प्रतीक्षा आहे। किती वर्षानंतर लागू होतो नवीन वेतन आयोग? केंद्रीय वेतन आयोगात साधारणपणे प्रत्येक 10 वर्षात बदल करण्यात येतो। वेतन आयोगात कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे सॅलरी स्ट्रक्चर, अलाउन्सेस आणि सोयी सुविधांची पडताळणी करते। याशिवाय महागाईचा खास विचार करून करण्यात येतो। त्यानुसार प्रत्येक श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या बदलाची शिफारस करण्यात येते। देशात 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 म्हणजे 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आला होता। त्यानंतर कोरोना कालखंड आला। त्यानंतर सध्या महागाईने डोके वर काढले आहे। त्यामुळे कर्मचारी नवीन वेतन आयोगाची मागणी करत आहेत। त्याविषयीचे चित्र येत्या 23 जुलै रोजी स्पष्ट होणार आहे। तर आशा करतो की आपल्या लक्षात आलं असेल की 23 जुलै रोजी आपल्याला कळणार आहे 7वा वेतन आयोग सप्टेंबरमध्ये म्हणजे येऊ शकतो का नाही येऊ शकत। तर आशा करतो की यावा नक्की। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू। तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।